हा काय नवीनच प्राणी दिसून राहिला मला तर व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला नक्कीच सांगतो. तर कसे आहे बुट्टे हो. तर फायनली आज भरपूर दिवसानंतर व्लॉग बनवत आहे, कारण की मी आता कामामध्ये थोडा बिझी असल्याच्यामुळं. तर तसे आता तुम्हाला हप्त्यातून माझ्या फक्त एकच वेळा ब्लॉग पाहायला भेटणार आहे. तर आज आम्ही चाललो होतो अलिबाग बीचवर. तर आम्ही निघालो सकाळीच 6 वाजता. आणि आज थोडंसं लेट झालो होतो, त्याच्यामुळं काही जॅकेटही घरीच विसरून गेलो. तर आम्ही 7-7:30 वाजता चहा वगैरे घेतला, कारण की थंडी असल्यावर थोडासा चहा पाहिजे ना भाऊ, तेवढीच एनर्जी येते अंगात. तर आम्ही निघालो मग आमच्या मिशनकडे, म्हणजेच अलिबाग बीचवर जायसाठी. तर थोडं पुढं आलो. पुढं आल्याच्यानंतर आम्ही रॉंग साईडनं टाकली होती, म्हणून मस्त 200 रुपयाचा आज चालायला फाडून गेलो. सकाळी सकाळी असे दुवाळे भेटले ना की अख्खा दिवस खराब होते. पण आपल्याला आज आपला दिवस खराब करायचा नव्हता. बस आता इथून आपलं 10 किलोमीटरच राहिलं होतं. कंटिन्यू तर मलाच गाडी चालवावी लागली भाऊ. माझ्या मित्र तर मस्त मागच बसून होता. आणि आपल्या पुण्यावरून तर मोशीवरून म्हटलं म्हणजे 130 किलोमीटर येते. आणि दादा आपल्यासारखेच बॅचलर राहते वाटते का, तर काय माहीत, हंडी भरून नेऊन राहिलं. ती गाडी घेऊन पडत होते, पण वाचले थोडसं गाणं. बस आता आपला बीच आलाच आहे. तर मग पोचलो आम्ही अलिबाग बीचवर. आणि आज संडे असल्याच्यामुळं आज तर भयंकर गर्दी होती रे बा. तर म्हटलं चल मित्राला काही टेन्शन नको घेऊ, आपण मस्त एका कोपऱ्यालाच जाऊन एन्जॉय करू म्हटलं आपण दोघंच जण. कारण की आपण फिरायला जायचं म्हटलं, एक तर एकटं जाईन, नाही तर मित्रासोबत जाईन. आणि सगळ्यात पहिलेच घेतली आपण इथून एक आपल्या ह्यावाल्या बाईकची राईड. तर कधी हे बाईक चालू नव्हती, म्हटलं आज चालूनच पाहू. तर आज चालवली तर हिचा एक्सपिरियन्स एवढा खराब होता की हिच्या आवाजानं पुरे कानं फाटून गेले होते. म्हटलं भाऊ आता डबल कधीच ह्या गाडीवर कधीच बसणार नाही म्हटलं. आणि इथं 4-5 प्रकारच्या राईड राहते. उंटाची राहते, घोडे राहते. मग आपले इथं थोडेसे व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले, कारण की आज मला इथं थोडंसं सिनेमॅटिक वगैरे व्हिडिओ घ्यायचे होते. कारण की आता तुमच्यासाठी नवीन नवीन काही ना काही व्हिडिओ टाकावं लागेल ना, तेव्हाच तर आपले फॉलोअर्स वाढन. आणि तुम्ही काही फॉलो करत नाही. जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. आणि मग बीचवर आल्यावर असे कामं होईल नाही, हे तर कधी होत नाही. पण एक आहे भाऊ, बीचवर आल्यावर आपल्याला ह्या रीतीवर नाव काढणं हे लय आवडते. आणि खरंच एक वेळा बीचवर गेलं का नाव काढल्याशिवाय म्हणूनच येतच नाही. तर मग म्या इथं आपलं नाव लिहून घेतलं. आपलं तर काही गर्लफ्रेंड आहे नाही का, गर्लफ्रेंडचं नाव लिहून म्या मग माझंच नाव लिहून टाकलं भाऊ. हे असे चित्रण काढण्यात आणि रिकामे काम करण्यात आपण एक नंबरवर येतो भाऊ. आणि हा तिकडे काय करून राहिला तर काय माहीत. तर मग त्याच्यानंतर आमचा बीच झाला फिरून. आम्हाला जायचं होतं अजून दुसऱ्या बीचवर, कारण की आज आम्हाला पुरं कोकणच फिरून यायचं होतं भाऊ. आणि खरं म्हणजे इकडे तुम्हाला 3-4 बीच आहे जे फिरायला पाहिजे. पण आपण तर अजून सध्या 2च जण. इकडे यार एवढं मस्त वातावरण होतं, खतरनाक. इकडे सगळे नारळाचे झाडं आहे. कोकण म्हटल्यावर तर जास्त नारळाचे झाडं राहते. आणि इकडचे रस्ते गिसते आणि इकडचे लोकांचे घरं तर मला एकदम मोठे बंगलो बंगलोच दिसले. मी तर म्हणतो आपल्या पुण्यापेक्षाही लखपती लोक इकडे राहते का नाही राहत. पण आज सकाळपासून आपल्याला हा बैलगाडा लय दिसले आपल्याला गाडीत. आज बहुतेक कुठंतरी बैलगाडा शर्यत आहे. पण आपल्याला जायचं होतं बीचवर. आणि आम्ही अशाच ह्या गल्लोगल्लीतून गेलो पुरं कोकण फिरत फिरत. इकडच्या लोकायला तर काही नवीन वाटत नसेल, पण भाऊ आपण फिरायला जातो आपल्याला नवीन वाटतेच ना. पण इकडचं वातावरण भाऊ एक नंबर होतं. त्याच्यानंतर आणि आपल्याला देवघर बीचवर जाण्यासाठी नाही का, इथून पहिले आपल्याला गाडी आपली बोटमध्ये टाकावं लागते. कारण की इथून पुढं पूर्ण समुद्र आहे. तर पुढं काही रस्ता आहे नाही. तर आपल्याला पहिले इथून आपण मग गाडी लावून दिली. इथून फक्त तिकीट पण एकदम कमी आहे, फक्त 85 रुपये. आणि आम्ही दोघं जण होतो. बस 5-10 मिनटं वाट पाहिली आणि तेवढ्यातच मग आपली बोट झाली चालू. आणि मला हा एक विचार येते की हे एवढं मोठं बोट, हे एवढं मोठं वजन कसं सांभाळू शकते. या त्यालाच मला माहिती, कारण की बनवल्यावर चीज तशीच बनवली आहे. मग मित्रासोबत थोडीशी मस्ती गिस्ती केली. आणि समुद्राच्या मोठ्या मोठ्या लाटा आहे ना, तर जहाजही म्हटलं इकून तिकडे इकून तिकडे असं होत जाय. आणि भिहोय लागे, कारण की आपण जास्त कधी जहाजात बसत नाही ना. मग आपल्याला जहाजानं दिलं उतरून भाऊ, म्हणे आता भाऊ इथून तुम्ही तुमच्या गाडीनंच जा. म्हटलं चला मग आम्ही निघालो दुसऱ्या बीचकडे जाण्यासाठी. इथून आपल्याला जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर अजून जाणं होतं. तर मग आपण निघालो तिथून. आणि तिथून थोडंसं पुढं आल्याच्यानंतर मग आलो आपण आपल्या डायरेक्ट बीचवर. आणि भाऊ एवढं दूर होतो आपण, व्हिडिओ काढताना तुम्हाला दिसत असेल, पण समुद्राच्या लाटाचा आवाज म्हटलं एवढ्या दूरपर्यंत येत होतं. आणि हे होय स्टारफिश, मी आता कधी पाहिली नव्हती. आज फर्स्ट टाईम मीही पाहून घेतली.
पहिले जेव्हा पाहिलं तर म्हटलं हे का नवीन आलं आहे. आणि इथचे खेकडे तसे म्हणजे शंकात नाही राहते, बारीक बारीक शंख आहेत त्यातनी हे बारीक खेकडे राहते. आणि किनाऱ्याच्या साईडला तर भरपूरच राहते. मग आमचं इथून झालं फिरून, मग आलो नाश्ता गिश्ता केला, मग डायरेक्ट. मग चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.